टाटा टियागो गाडी आहे. ह्या गाडीचा AC गॅस लिकेज होत होता. आता आपण AC गॅसमध्ये प्रेशर दिलेलं आहे. प्रेशर दिल्यावर ACच्या पाईपमधून, हाय प्रेशरच्या पाईपमधून वाल्वमधून लिकेज होत होता. आता वाल्व आपण रिप्लेस करूया. हा बघा जुना, हा नवीन. आता नवीन वाल्व आपण इन्स्टॉलेशन करूया. नवीन वाल्व बसविण्यात आलेला आहे. यानंतर आपण डबल प्रेशर देऊन चेक करूया आणखीन एकदा. प्रेशर देऊन आता आपण 10 मिनिट ठेवणार आहे. हे बघा, आता 270 प्रेशर दिलेलं आहे. 10 मिनिटांना 270च काटा दिसावं लागेल. आता आपण 10 मिनिटांना चेक करूया. लो प्रेशरमधून प्रेशर देण्यात असते. आता 10 मिनिट झालेले आहे. 10 मिनिटांनी आपण आता चेक करूया किती प्रेशर आहे. जशा तसे 270ला 270 प्रेशर हवेचं आहे. आता आपण AC गॅस भरूया गाडीत. आपल्या मॅन्युअल पद्धतीने आपण AC गॅस भरत आहे. पहिल्यांदा गाडी चालू करणे. गाडी चालू केल्यानंतर हे बघा, तुम्ही व्हिडिओ जशा पद्धतीने दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्ही ऑपरेटिंग करू शकता. एकदम सिंपल पद्धतीने AC चालू कर. गाडी चालू करणे, AC चालू करणे. आतमध्ये गाडी चालू केलेली आहे. AC चालू करून थोडं ॲक्सिलेटर करावं. गॅस ओढला नसल्यामुळे आत AC कॉम्प्रेसर फिरत नाही. गॅस पूर्ण भरून झालेला आहे. आता आपण कूलिंग चेक करूया. एकदम थंड कूलिंग येत आहे. ओके, धन्यवाद. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता.